वेलकम 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 विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पण वाटतं का की आपण इंग्रजी बोलावं? प्रत्येकालाच वाटतं सर. मला पण वाटतं इंग्रजी बोलावं. मी बोलू शकतो आता. आय कॅन स्पीक इंग्लिश. बट सर, हाऊ इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल. कशामुळं? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही पण इंग्रजी बोलू शकणार नाहीत. मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला, प्रत्येक वेळेस म्हणत असतो, माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. असं म्हणत नाही की त्याला माझा व्हिडिओ आवडत नाही तरी चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, असं मी कधीही म्हणत नाही. मी म्हणतो, जर तुम्हाला आवडला ना माझा व्हिडिओ, तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही. कारण मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि ते तुम्हाला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम येणारे असतात. म्हणून चला मित्रांनो, आजचा टॉपिक काय बघा, इंग्लिश स्पीकिंग कोर्स. सर, कोर्स म्हणलं की तुम्हाला वाटतं सर लय मोठा आहे. नाही मित्रांनो, आपण ज्या वेळेस नवीन नवीन व्हिडिओ टाकत असताना आपण दररोज नवीन टॉपिक आणत असतो. आजचा टॉपिक बघा, हाऊ टू आस्क क्वेश्चन. प्रश्न कसा विचारावा. आता समजा म्हणतोय, समजा एखाद्या मित्राला आपण प्रश्न विचारतो, पण ते प्रश्न दोन प्रकारचे असतात. पण ते दोन प्रकारचे कोणते असतात सर? एक असते क्लोज माइंडेड. पहा, क्लोज एंडेड म्हणजे काय? क्लोज एंडेड आणि दुसरा ओपन एंडेड. समजा क्लोज एंडेड मध्ये मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर फक्त येस किंवा नो असतं. पहा, तुझे बाबा घरी आहेत का? आता मी तुला विचारलं, बाळा तुझे बाबा घरी आहेत का? तो काय म्हणेल? हो किंवा नाही. आलं लक्षात? समजलं का नाही? कुछ समजे क्या नाही? मित्रांनो, पण ही प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला कमेंट करायची आहे. जे जे माझे विद्यार्थी आहेत ना कमेंट करणारे, बरे त्यांची मी आता पुढच्या नाव लक्षात नाही माझ्या आता, पण ते विद्यार्थी काय करतात, माझ्या व्हिडिओमध्ये जे मी प्रश्न टाकतो आणि त्यांनी जे मला कमेंट करतात, त्यामुळं त्यांची इंग्रजी सुधारते. तुम्हाला पण, तुम्ही जर पालक असाल तर तुम्हाला पण काय करायचं आहे मित्रांनो, असे कमेंट करायचे आहेत. आता मी या ठिकाणी पहा, बरेच प्रश्न लिहिले आहेत. ते प्रश्न ऐकत ऐकत तुम्हाला पण तसा नवीन प्रश्न तयार करायचा आहे आणि तो बरोबर आहे का नाही ते तुम्हाला तपासायचं आहे. मित्रांनो बघा बरं, क्लोज सांगितलं, क्लोज एंडेड म्हणजे त्याचं उत्तर फक्त येस किंवा नो असतं. जास्त काहीच बोलायची गरज नाही. आता पहा, मग सर असे प्रश्न कसे विचारावे आपण? आता सांगितलं, अरे बाळा तुझा भाऊ शाळेत गेला का? काय म्हणतो मी? अरे बाळा तुझा भाऊ शाळेत गेला का? मग तुम्ही काय म्हणसाल? हो किंवा नाही. आलं लक्षात? अरे बाळा तुझी आई घरी आहे का? तुम्ही काय म्हणसाल? हो किंवा नाही, दोनच बोलणार. काय पण, तुझे पप्पा ड्युटीला गेले का? काय बोलणार? येस किंवा नो. मग सर मित्रांनो, चला मित्रांनो, तर मग हेच आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार बघा. इथं इज रमेश इज अ टीचर. पहा, इज रमेश इज रमेश अ टीचर म्हणजे काय? रमेश शिक्षक आहे का? मग तुम्ही काय बोलणार? आता पहा, इज रमेश अ टीचर, रमेश शिक्षक आहे का? मग तुम्ही काय बोलणार? येस ऑर नो. येस एवढंच बोलणार, पुढचं बोलायची गरज नाही. म्हणजे त्या वाक्यामधून, त्या उत्तरामधून आपल्याला समजून जाते की तो टीचर आहे. नसेल तर काय? नो. एवढंच बोलायचं. म्हणजे पहा, असा तुम्ही काय करा, दुसरा प्रश्न तयार करा. करा बरं तयार. तुम्ही तुमच्या मला कमेंटमध्ये सांगत करा. सर, इज गणेश घ्या, रमेश घ्या, किंवा इथं पण आहे बदला, डॉक्टर घ्या, इंजिनियर घ्या, काय पण घ्या. इज मित्राचं नाव बदला, इज रमेश अ डॉक्टर अ इंजिनियर अ पोलीस, काय पण घ्या आणि असे प्रश्न मला कमेंटमध्ये करा. म्हणजे काय होईल मित्रांनो, तुमची प्रॅक्टिस होईल आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर यू कॅन स्पीक इंग्लिश. म्हणजे पहा काय बोलू मी, तुम्ही पण इंग्रजी बोलू शकता. पुढचं पहा, इज सी अ स्टुडंट म्हणजे काय सांगा? ती विद्यार्थी आहे का? पहा प्रश्न कसा आहे? सी इज अ स्टुडंट. पहा, ती विद्यार्थी आहे असं बोलायचं नाही. फक्त तुम्हाला काय करायचंय? येस ऑर नो सांगायचंय. इज सी अ स्टुडंट, ती विद्यार्थी आहे का? तर तुम्ही काय बोलणार? येस. येस म्हणा, पुढचं म्हणायची गरज सुद्धा नाही. पुढचं आहे, इज ही अ टेलर म्हणजे काय? तो शिंपी आहे का? येस ऑर नो सांग ना, आहे का? असेल तर येस म्हणेल, नाहीतर नाही म्हणेल. आता बाबा मी कपडे टाकायला गेलो होते एका दुकानावरती. मी म्हणलं, अरे बाबा दुकान बंद आहे, बाहेर माणूस उभा आहे ना, त्याला म्हणलं मी, अरे बाबा इज ही अ टेलर, हा शिंपी आहे का? मग त्यानंतर त्याला लक्षात, अरे सर इंग्रजीमधून बोलायचं, कारण पुढचा विद्यार्थी पण चांगला शिकला होता. मित्रांनो, इज वर समजलं तुम्हाला. आता आर आल्यावर काय? आर म्हणजे कधी येतं म्हणते आर?
यू आहे का नाही. म्हणजे अनेक वचने असेल तर आपण आर घेतो. आर वी स्टुडंट्स म्हणजे काय, आम्ही विद्यार्थी आहोत का, आहे का नाही. आर यू फ्रॉम मुंबई. आता एखादं अनेक वचन समजा पण असले जात असेल ना. बघा, तुम्ही मुंबईचे आहात का, किंवा तुम्ही मुंबईहून आलात का, आहे का नाही. आर यू अँग्री, तू भुकेला आहेस का, किंवा तुम्ही भुकेले आहात. नाही, हंग्री असेल तर भुकेले, पण अँग्री म्हणजे काय, तुम्ही रागावले आहात का, बरोबर आहे. इथे अँग्री लिहिले, हंग्री नाही लिहिलं. अँग्री पण लिहा, तुम्ही हंग्री पण लिहू शकता. आर यू अँग्री, तू रागावले आहेस का, किंवा तुम्ही रागावले आहात का. मित्रांनो, इज आणि आर समजतात. ऍम घेऊ. ऍम म्हणजे काय, स्वतःसाठी असते, बरोबर. आय म्हणजे मी. मग पहा, ऍम आय युअर बेस्ट फ्रेंड. ऍम आय युअर बेस्ट फ्रेंड, मी तुझा खास मित्र आहे का. बघा, ते काय सांगेल. पहा, मी काय बोललो पहा, ऍम आय युअर बेस्ट फ्रेंड. ऍम आय युअर बेस्ट फ्रेंड. ऍम आय युअर बेस्ट फ्रेंड, मी तुझा खास मित्र आहे का. तर तो काय म्हणेल, येस म्हणेल किंवा नो म्हणेल. दोनच बोलणार ना. येस यू आर माय बेस्ट फ्रेंड असं म्हणण्याची गरज नाही, फक्त येस येस असं म्हणलं तरी आपण समजून घ्यायचं. एखादं नाही म्हणलं तर नो म्हणेल. पहा, एम आय अ स्टुडंट. एम आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे का. एम आय अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे का. एम आय इंजिनियर, काय पण घ्या मित्रांनो, आणि मला असं कमेंटमध्ये तुम्ही सांगत जा, कमेंट करत जा. कमेंट केल्यामुळे काय होतं की मला पण वाटतं की माझे काहीतरी विद्यार्थी, एक दोन चार दोन विद्यार्थ्यांनी जरी मला कमेंट केला तर मला त्या ठिकाणी आनंद होईल. बघा इथं, एम आय अँग्री, मी रागावले आहे का, असं आपण बोलू. पहा, हे झालं सोपं सोपं. हे आहे तर क्लोज एंडेड प्रश्न. मित्रांनो, या प्रश्नाला येस नो दोनच. आता आपल्याला ओपन एंडेड म्हणजे काय सर. ओपन एंडेड म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर येस नो स्वरूपामध्ये नसून ते त्याचं विस्तारितपणे त्याचं माहिती सांगावी लागते. आता मी सांगितलं, व्हॉट इज युअर नेम, तो सांगेल माय नेम इज एक्स वाय झेड. पप्पाचं नाव सांगेल, आपलं नाव सांगेल, पप्पाचं नाव सांगेल आणि आडनाव सांगेल. मग मित्रांनो, इथं पहा, हे प्रश्न पहिलाच आहे, हे डब्ल्यूएच फॅमिलीचे क्वेश्चन दिले. पहा, डब्ल्यूएच म्हणजे काय, व्हॉट, व्हाय, हू, वेन, वेअर, विच, हुज आणि हाऊ. म्हणजे हे डब्ल्यूएच पासून सुरू होतात प्रश्न. आता मित्रांनो बघा, मी प्रश्न पहिला विचारला की व्हॉट इज युअर नेम. तो सांगेल ना, माय नेम इज गणेश रामराव कानोडे, काय पण सांगेल, किंवा रमेश रामराव काय पण ते आडनाव सांगेल. दुसरा आहे, व्हाय आर यू क्राईंग सर. व्हाय आर यू क्राईंग, आता छोटं बाळ असेल ना, एखादा मुलगा असेल, अरे बाबा व्हाय आर यू क्राईंग, तू का रडत आहेस. मग तो काय, सर आय एम हंग्री. आय एम हंग्री. हंग्री हंग्री म्हणजे मी भुकेला आहे. आय वॉन्ट पेन. काय बोललो मी, दोन तीन शब्द, मला पेन पाहिजे. आय वॉन्ट बुक. आय वॉन्ट नोटबुक. मग हे झालं व्हाय आर यू क्राईंग, तू का रडत आहेस. दुसरं बाळ आहे, दुसरा प्रश्न पहा, हु आर यू, तू कोण आहेस. ते सांगेल, आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, आय एम जे जे कोणी असेल ते सांगेल. दुसरी पुढचा मुद्दा पहा, प्रश्न, व्हेन आर यू कमिंग, तू केव्हा येत आहेस. तो सांगेल, सर आय एम कमिंग टुमारो. आय एम कमिंग 8 o'clock. म्हणजे जसं ते त्या पद्धतीने सांगेल ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. नंतर, फेअर इज युअर बुक. तुम्ही कमेंट करा, असे नवीन करा प्रश्न तयार. आता मी काय म्हणतो, फेअर इज युअर बुक, तुझे पुस्तक कुठे आहे. फेअर म्हणजे कुठे, इथं पहा, हे डब्ल्यूचे आहे प्रश्न. फेअर, फेअर, हू, व्हाय, व्हॉट. आता फेअर म्हणजे काय, कुठे. फेअर इज युअर बुक, तुझे पुस्तक कुठे आहे. तुम्ही घरी काय पहा, फेअर म्हणणार तुम्ही मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाच्या जेवढ्या वस्तू आहेत ना, दप्तरातल्या असो, कपडे लत्ते बुट पेन वही आरसा, काही पण घ्या त्याच्या वस्तू स्वतःच्या, सायकल घ्या, त्याची काय काय खेळणे असतात ते घ्या, आणि मग करा बरं, यादी करा. चला, तुम्ही जर मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस केली ना, तर माझ्या सांगतो मी तुम्हाला 100% इंग्रजी येणार. पण तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली ना, तर मग देरी हारी पलंगावारी होतच नाही ते. मग काय, फेअर इज युअर बुक, तुझे पुस्तक कुठे आहे. फेअर इज युअर पेन, तुझी पेन कुठे आहे. फेअर इज युअर कंपास, तुझा कंपास कुठे आहे. फेअर इज युअर रबर, फेअर इज युअर स्केल, फेअर इज युअर नोटबुक, फेअर इज युअर शूज, फेअर इज युअर शर्ट, फेअर इज युअर पॅन्ट, फेअर इज युअर, त्याच्या वस्तू जेवढ्या आहेत ना आपल्याला तुम्हाला आठवा आणि तुम्हाला कमेंट करा. सर फेअर म्हणलं की सर कुठे कुठे बाळा तुझं सामानी कुठे आहे म्हणलं की त्याला घालत, अरे हे आता मला बोलायचंय. फेअर इज युअर शर्ट,
फेर इज युअर नोटबुक, फेर इज युअर इंग्लिश बुक, फेर इज युअर काय कितीतरी एका पुस्तकाचं नाही हो, तुम्ही कितीतरी पुस्तकं घ्या ना. फेर इज युअर मराठी बुक, फेर इज युअर इंग्लिश बुक, फेर इज युअर मॅथमेटिक्स बुक, फेर इज युअर सायन्स बुक, फेर इज युअर ग्रामर बुक. पहा किती बोलतो मी सर. का बोलतो सर? हाऊ इट इज पॉसिबल? ओनली प्रॅक्टिस. मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो मी, मला 5वीला गेल्यावर मला एबीसीडी आली. कितीला? 5वीला गेल्यावर मला एबीसीडी आली होती. आणि तुम्हाला आता पहिलीपासून आहे. यू कॅन स्पीक इंग्लिश. पहा आता पुढचा घ्या. विच इज युअर शूज. आता पहा विच म्हणजे काय? कोणते. आता इथं पहा आपण वर्गाच्या बाहेर असतो ना, किंवा वर्गाच्या बाहेर कसं असतंय त्या ठिकाणी एकाच कलरचे बूट असतात. परंतु आता आम्ही आता बऱ्याच शाळेमध्ये पहा, आमच्या पण शाळेमध्ये आम्ही काय करतो, ते मुलांचे नंबर देतो, हाजरी नंबर. समजा 1 to 50 नंबर असतील, 1 to 7 किती जेवढे विद्यार्थी त्या मुलांचे काय करायचे असे नंबर आहे. 1 2 3 1 2 3 4 5 6 7 असे नंबर टाकायचे आणि असा एक डबा करायचा त्याला. मग काय होतं मित्रांनो यामुळे सांगा बरं. आता एकाच रंगाचे समजा ब्लॅक कलरचे शूज आहेत ना, मग या ठिकाणी बाळा 1 नंबरला कोण आहे रे? अंजली. 1 नंबर इथं अंजली. मग नाव नाही लिहायचं, फक्त नंबर लिहायचा. हा बाळा क्लास किती? क्लास 3. तो नंबर किती आहे? एक अंजली. माय रोल नंबर इज नंबर 1. मग काय करणार? अंजलीचा बूट इथे असेल. आता सगळे काळेच कलरचे बूट आहेत ना बाळा. ते काळ्या कलरचे बूट जरी असले तरी या ठिकाणी त्या नंबरावरून ती तिचा बूट घालेल आणि वर्गात येताना सुद्धा ती काय करेल? त्या ठिकाणचा बूट ठेवेल. म्हणजे काय होईल मित्रांनो, त्या ठिकाणी आपल्याला त्या मुलांचे बूट आपोआप ओळख येते. म्हणजे त्याला प्रश्न विचारायची गरज आहे का? विच इज युअर शूज? गरज नाही. पण तरी सुद्धा आपण बाहेर लग्नात गेलो, अरे मग ते सापडा ना बूट. मग म्हणायचं बघा विच इज युअर शूज, तुझा बूट कोणता आहे. पुढचा आहे हुज पेन इज दिस. आता वर्गामध्ये पेन काय बघा, वर्गामध्ये एवढी इमानदार पोरं, इमानदार ना. सर मला पेन सापडला. कम मी म्हणतो इकडे इकडे सांग बरं. आता ते तू काय कर, त्या मुलांना सांग बरं हा पेन कुणाचा आहे इंग्रजीमध्ये म्हण. मुलांना प्रॅक्टिस शिवाय काय करणार बरं. प्रॅक्टिस मध्ये सर सर कम कम कम. मी म्हणतो सर मला पेन सापडला. इकडे मला इकडे येते पळत पळत सर. मग काय म्हणते सर? मी त्याला म्हणतो हुज पेन इज दिस म्हणजे काय? हा पेन कोणाचा आहे? किती सोपा आहे. हुज म्हणजे कोणाचा, पेन इज दिस हा पेन कुणाचा आहे. मित्रांनो पुढचं पहा. हाऊ मेनी स्टुडंट्स केम. वर्गामध्ये विद्यार्थी आले. अरे भाऊ अरे हॅलो स्टुडंट्स, हाऊ मेनी स्टुडंट्स केम. किती विद्यार्थी आले. आपल्याकडे समजा वर्गामध्ये 30-40 मुलं असतील ना, तर ते म्हणायचं हाऊ मेनी स्टुडंट्स केम. किती विद्यार्थी आले. मग ते सांग सर एवढे एवढे बा 1-2 आले नाहीत. म्हणजे 30 असतील तर 27 आले म्हणतील. सर 27 स्टुडंट्स केम. म्हणजे तो पूर्ण वाक्य. इथे येस नोचा काय प्रश्न आहे का? येस नो नाही, तर पूर्ण वाक्यामध्ये त्या ठिकाणी मित्रांनो त्याला आपल्याला उत्तर द्यावे लागते. अशा प्रकारचे आपण मित्रांनो जवळपास 8 प्रकारचे डब्ल्यूएच फॅमिली मधले मी तुम्हाला या ठिकाणी उदाहरणं सांगितली. पण प्रत्येक उदाहरणावरती आपल्याला काय करायचं आहे की त्या ठिकाणी 1 मिनिट त्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे की आपल्याला सांगायचं आहे की बाळा त्या ठिकाणी आपण असे प्रश्न नवीन करायचे. मित्रांनो खरंच तुम्हाला जर इंग्रजी शिकायची असेल, इंग्रजी बोलायची असेल, प्रॅक्टिस करायची असेल, तर तुम्हाला या ठिकाणी या सर्व दिलेल्या शब्द वाक्यांची पुन्हा पुन्हा नवीन नवीन शब्द वाक्य घेऊन आणि नाव घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी प्रॅक्टिस करायची. मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.